आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नंबराची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोतेहो नमस्कार. रामकृष्ण हरी माऊली. निर्गुणाचे भेटी या आपल्या वारी विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं मी माधुरी मनापासून स्वागत करते. इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओची ही वारी तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कळवत राहा. यंदाच्या वारीमध्ये आपण ज्ञानेश्वरीमधील योगचिंतन ऐकतो आहोत. हरिभक्त परायण किसन महाराज चौधरी यांनी ज्ञानेश्वरीमधल्या या वेगवेगळ्या योगांवर अतिशय सखोल असं आणि सुबोध सहज असं चिंतन केलेलं आहे आणि ते इन्फिनिटीच्या माध्यमातून आपण ऐकतो आहोत. ऐकूया ज्ञानेश्वरीतील योगचिंतने, कर्मयोग. सांख्ययोगामध्ये आपण ऐकलं की श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं समजावून सांगितली. सुख आणि दुःख या दोन्हीही भावनांनी भारावून न जाता जो समत्वाची कास धरतो तो स्थितप्रज्ञ असं भगवंताने अर्जुनाला सांगितलं. सांख्ययोग अर्थातच ज्याला ज्ञानयोग आपण म्हणतो तो योग आपण मागच्या भागामध्ये ऐकला. आता पुढे जाऊया कर्मयोगाकडे. भगवंताने अर्जुनाला स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितली. ही लक्षणे ऐकून अर्जुन काहीसा सुखावला, पण लगेच संभ्रमात पडला. अरे केशवा, एकदा सांगतोस तू योगी हो आणि दुसरीकडे सांगतोयस की युद्ध कर. मी नेमकं काय करू? मला फक्त तू हवायस रे. योगमार्गाने तू मिळत असशील तर युद्ध करून, हिंसा करून मला पाप का करायला लावतोयस? अर्जुनाचा हा प्रश्न विचार करायला लावणार आहे, हो की नाही? साक्षात भगवंत त्याच्याकडे पोहोचण्याचा जर एखादा शांत सुंदर मार्ग सांगत असेल तर त्याच भगवंताने युद्धासाठी आपल्याला प्रवृत्त का करावं हा प्रश्न अर्जुनाला पडलेला आहे. खरं तर अर्जुनाचं हे अज्ञान सत्य माहिती नसल्यामुळे आहे आणि म्हणून मग भगवंताला पुन्हा पुढे बोलावं लागतंय. भगवंत अर्जुनाला सांगतायत, अरे अर्जुना, हा ज्ञानमार्ग मी तुला आपला जाता जाता सांगितला रे, पण हा तुझ्यासाठी नाही. तू कर्मयोगी आहेस, तेव्हा तुला मी कर्ममार्गच सांगणार होतो. हे दोन्ही मार्ग माझ्यापासून प्रगट होतात. ज्ञानमार्ग खूप अवघड आहे अरे, कर्ममार्ग उलट सोपा. ज्ञानमार्ग सरळ माझ्यापर्यंत आणणार आहे. पक्व फळावर एकदम झडप घालून ते फळ मिळावं तसा ज्ञानमार्ग आहे. थोडक्यात विहंगमवत. पण कर्ममार्ग कसा आहे? तर पक्व फळ एखाद्या मुंगीने झाडावर सावकाश चढून प्राप्त करावं तसा आहे. पण अर्जुना, दोन्ही मार्ग माझ्यापर्यंतच येऊन मिळतात. तुला मात्र कर्मयोगच योग्य आहे, कारण तू कर्मयोगी आहेस. पराक्रमी अर्जुनाची रणांगणावर झालेली मोहग्रस्त आणि काहीशी घमेंडी अशी अवस्था भगवंताच्या लक्षात आलेली आहे. तेव्हा भगवंत अर्जुनाला म्हणतायत, अरे तुला मी युद्ध करायला सांगतोय, तुला मी या सगळ्यांना पराभूत करायला सांगतो आहे. यामुळे तुला असं वाटतंय की मी या सर्वांना मारणार आणि हे सर्व मरणार. जणू काही या जगाचं अस्तित्व तुझ्याच हातात आहे असं तुला वाटतंय. उत्पत्ती, स्थिती, लय या तिन्ही गोष्टी तुझ्यामुळेच घडतात का? तसं नाही अर्जुना. लक्षात ठेव, सर्व काही ईश्वराच्या प्रेरणेनं घडतं. त्यामुळे कोणीही कर्म केल्याशिवाय राहू नये. प्रकृतीच्या गुणानुसार कर्म घडत असतात.
सत्व, रज, तम या गुणानुसार कर्म घडतात. एखाद्याने मी हे केलं, मी ते केलं असं म्हटलं तर अहंकार निर्माण होतो. कर्म करताना काय हवं आपल्या ठायी? तर श्रद्धा हवी. हे कर्म करून ते अर्पण कुणाला करावं? ते ईश्वराला अर्पण करावं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूमी ते संगोस्व कर्मणी. गीतेने कर्मविषयक हा महत्वाचा विचार सांगितलाय. आपण सगळे तो जाणतो. भगवंत सांगतायत तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे. कर्मफळाची इच्छा धरू नकोस. कर्म निर्हेतुक कर, पण ते केल्याशिवाय राहू नकोस. कर्माचा सिद्धांत सांगतो की प्रत्येकाला कर्म करावीच लागतात. प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. चांगल्या कर्माचं फळ चांगलं तर वाईट कर्माचं फळ वाईट. पण कर्मफळ भोगावंच लागतं, ते कुणालाही चुकत नाही. कर्म कसं असावं तर ते हेतुशुद्ध असावं. कर्म केल्यानं कर्माचा कर्ता होत नाही, कारण कर्म हे पराधीन आहे. माऊली म्हणतात, अर्जुना, अरे प्राप्त कर्म सोडून तू निष्कर्मी होऊ पाहतोयस, हा तर मूर्खपणा आहे. भगवंत सांगतात कर्माचे 2 प्रकार. एक म्हणजे निषिद्ध कर्म आणि दुसरं म्हणजे विहित कर्म. चौरकर्म, मद्यप्राशन, व्यभिचार, दुराचार हे निषिद्ध कर्म आहेत. विहित कर्मामध्ये नित्य, नैमित्तिक, काम्य प्राप्त कर्मांचा समावेश होतोय. माऊली म्हणतात, देखे विहित कर्म जे तुले, ते सळे जरी ओसांडिले, तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे. डोळ्यांनी ठरवलं की मी पाहणार नाही, डोळे बंद करून घेईन. पण डोळे बंद करणं हे सुद्धा कर्मच नाही का? पायांनी ठरवलं मी चालणार नाही, मांडी घालून बसेन. अहो, पण मांडी घालणं हे सुद्धा कर्मच. एकंदरीतच प्रकृतीचा संग आहे तोपर्यंत कर्म करावीच लागतात. कर्मे ईशू भजावा असं का म्हटलंय? कारण कर्म चुकणार नाहीयेत. पण मग कर्म करताना काय करायला पाहिजे? तर ईशू भजावा, परमेश्वराचं चिंतन करायला हवं. अर्जुना, जी कर्म करशील ती मला अर्पण कर, म्हणजे तुला दुःख होणार नाही. कारण मनुष्याला कर्म चिकटून राहत नाही. अरे काय चिकटतं? तर त्या कर्मातून येणारी फळाची वासना चिकटते. म्हणून फळाची आशा सोड. कर्म श्रद्धेने, भक्तीने कर आणि मला अर्पण कर. इदम न मम अशी भावना ठेव. न मागे तयाची रमा होय दासी हा विचार मनामध्ये असू दे. कर्म निष्काम बुद्धीनं केलं ना की चित्तशुद्धी होते. माझे विहित कर्म तोच माझा भगवंत असं सगळ्या संतांनी म्हटलेलं आहे बघा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, शांती शेवंती फुलली प्रेमे जाई जुई व्याली, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. सावता माळींचे हे चरण आहेत. आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आयना दाऊ, अहंकाराची शेंडी पिळू. संत सेना महाराजांचे हे चरण आहेत. देवा तुझा मी सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. संत नरहरी सोनार यांचं हे विधान. सर्वच संतांनी काम हाच राम मानलेला आहे. जे स्वधर्म ते विहित कर्म. माऊलींच्या विचारांची प्रगल्भता फार उत्तुंग आहे. स्वधर्म म्हणजे विहित कर्म असं माऊलींनी सांगितलंय. स्वधर्माची व्याख्या त्यांनी विहित कर्म म्हणून केली आहे, निजाचार म्हणून केलेली आहे, स्वीकृत कार्य म्हणून केलेली आहे, नेमून दिलेलं काम अशीही केलेली आहे. अशा अनेक अर्थांनी स्वधर्म ही संज्ञा त्यांनी वापरली आहे. आपलं कर्म जर आपण प्रामाणिकपणे केलं नाही तर मात्र आपल्याला शासन मिळाल्याशिवाय राहत नाही, हे सुद्धा ते सांगतात. स्वधर्म जो सांडील तयासी काळ दंडील, चोर म्हणून हरील सर्वस्व तयाचे. आपण कोणते कर्म करतो हे महत्वाचं नाही, तर ते किती श्रद्धेने करतो हे महत्वाचं आहे. कोणतंही काम हलकं नसतं. अहो, संपूर्ण गीतेचं सार गीतेच्या पहिल्या श्लोकाच्या पावचरणामध्ये सांगितलंय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, म्हणजे क्षेत्रे क्षेत्रे धर्म कुरु. म्हणजेच माझं कर्म कोणतंही असो ते मी प्रामाणिकपणे करीन,
चांगल्या केलेल्या कर्माचं फळ मग चांगलंच मिळेल. देखा स्वधर्मा ते भजाल, तरी कामधेनू हा होईल. कामधेनूप्रमाणे आपल्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी या स्वधर्माचं रक्षण आणि आचरण आपल्याला करायचं आहे. हा जो देह आपल्याला मिळालेला आहे तो कर्म करण्यासाठीच मिळालेला आहे. पण अज्ञानी अडाणी माणसांना त्याचं महत्त्व समजत नाही. मूर्ती लाहोनी देहाची, खंत करीती कर्माची, ते गावंढे गा. भगवंत सांगतात, तुझी उचित कर्म मला अर्पण कर, म्हणजे तुझी चित्तवृत्ती स्थिर होईल. कर्ता आणि कर्म हा अभिमान निघून जाईल. आता पार्था निशंकू होई, या संग्रामात चित्त देई. एथ हे वाचून काही बोलो नये. भगवंतांनी अर्जुनाला केलेला हा उपदेश किती कालातीत आहे, धर्मातीत आहे, हे आपल्या सहज लक्षात येतं. मंडळी, निर्गुणाचे भेटी या वारीविशेष कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये हा कर्मयोग आपण ऐकलेला आहे. फार सुंदर पद्धतीने हरिभक्तपरायण किसन महाराज चौधरी यांनी तो आपल्याला समजावून सांगितलेला आहे. माऊलींना वंदन करूया, भगवंता चरणी नतमस्तक होऊया आणि वारीचा आनंद घेत राहूया. ऐकत रहा पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर हा आपला वारी विशेष कार्यक्रम निर्गुणाचे भेटी. आजच्या भागामध्ये इथेच थांबणार आहोत, पण पुन्हा उद्या भेटूया नव्या भागामध्ये वारीच्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल